त्या आधी दवेकडे सगळी माहिती होती। त्याच्यामध्ये काय ऍड करायचे, काय मायनस करायचे हे दवेली त्या आमदारांना नाही तर उमेदवाराला विश्वासात घेऊन केलं असं आमचं ठाम तिथं मत आहे। कारण का एवढी मोठी इन्फॉर्मेशन जर एका व्यक्तीला भाजपच्या पदाधिकाऱ्याला वेबसाईटच्या माध्यमातून मिळत असेल आणि आम्ही जेव्हा मागतो तेव्हा आम्हाला सांगितलं जातं जा तुम्हाला देत नाही, ही देत नाही, ती देत नाही। आम्ही माहिती मागायला गेलो तरी आमच्या नेत्यांना सांगितलं जातं ही माहिती तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही। कोर्टात जेव्हा जातो तेव्हा कोर्ट निकाल द्यायच्या आधी हे तिथं कुठेतरी निर्णय काढून घेतात की अशा पद्धतीची माहिती आम्हाला देता येत नाही। त्यामुळे आमची मागणी काय, तर आमची मागणी आहे की याच्यामध्ये आता ही प्रेस माझी पहिली असं नका समजू। जेव्हा माझा निकाल लागला 23 तारखेला निकाल लागला नोव्हेंबरला, 27 नोव्हेंबरला पुण्यामध्ये मी पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं होतं काहीतरी गडबड आहे। आणि मग आता सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आता बाहेर येतात। त्यामुळे आमच्या अशा मागण्या आहे की मतदार वाढीचे विश्लेषण आम्हाला त्यांनी दिलं पाहिजे। बीएलओली किती त्यांची जी डायरी असती त्या डायरीची जी कुठली इन्फॉर्मेशन आहे ती आम्हाला दिली पाहिजे। कशा पद्धतीने त्यांनी क्रॉस व्हेरीफाय केलं याचे पुरावे आम्हाला तिथं द्यावे लागतील आणि सविस्तर माहिती ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला देणं हे महत्वाचं आहे। अचानक वाढलेले मतदार हे होते कुठले, कसे आले, कुठून आले ही माहिती आम्ही तिथं मागितली आणि खास करून 31 ऑगस्ट नंतर वाढलेले म्हणजे एका महिन्यात जे वाढले त्याच्यावर आम्हाला आक्षेप घेता येत नाही। याची माहिती आम्हाला लेखी स्वरूपात स्पष्टपणे इलेक्शन कमिशनली दिली पाहिजे। त्याच्याबरोबर डेटा जो कुठला आम्ही मागतोय तो आम्हाला उपलब्ध करून दिला पाहिजे, ज्याच्यामध्ये अधिकृत पद्धतीने डेटा आम्हाला देणं अतिशय महत्वाचं आहे। त्याच्याबरोबर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये डिजिटल मतदार याद्या, आता तुम्ही म्हणताय डिजिटल इंडिया आणि मतदार याद्या मतलब तुम्ही डिजिटल आम्हाला देत नाही, आम्ही प्रिंट देतो, हे देतो, ते देतो, म्हणजे आम्ही फक्त कामच केलं पाहिजे, खोलात गेलं पाहिजे, त्याच्यापेक्षा आम्हाला डिजिटल मतदार याद्या मिळाल्या पाहिजे। बीएलओची डायरी नोंदी कशा झाल्यात हे आम्हाला समजून घ्यायचंय आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये ते कसं करून घेणार आहे हे सुद्धा आम्हाला माहिती पाहिजे। विधानसभा इलेक्शन नंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदार वाढले आहेत आणि ते अशाच पद्धतीने डोनाल्ड तात्या जसं इथं एक सिटीजन झाले, त्यांनी आधार कार्ड काढलं, तसं अशा अनेक नको त्या लोकांचं सुद्धा आधार कार्ड काढलं गेलं असेल, त्यांचं वोटर आयडी रजिस्ट्रेशन तिथं झालं असेल आमचं बीएलओच्या मदतीने, असं आमचं स्पष्ट मत आहे। आणि त्याच्याच बरोबर मतदाराच्या दिवसाचे सीसीटीव्ही का इथं 6 लोकांची नावं दाखवलेत, ते 6 वेळा तोच व्यक्ती मतदानाला आला का, दोनदा नाव आहे, दोनदा आला का, जर शेवटच्या ह्याच्यामध्ये 68 लाख लोकांनी मतदार केलं एका तासामध्ये, मग आम्हाला ते व्हिडिओ बघून बघायचंय कोण होते ते, कसे आले, कुठून आले, आम्ही वेगळी माहिती नाही मागवत। आम्हाला पुढच्या बाजूली मतदान करताना आम्हाला कळणार सुद्धा नाही मतदान कोणाला केलंय, पण तिथं जे काही सीसीटीव्ही कॅमेरे ठेवले होते तिथं आम्हाला त्या ठिकाणी माहिती ही पक्की मिळणं अतिशय महत्वाचं आहे, असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे। आणि त्याच्याच बरोबर आमचं एक बीएलओ चे लॉगिंग डेटा द्या, आमचं असं मत आहे की एका मोबाईलवरनं हजार लोकांचं तिथं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यामुळे लॉगिंग डेटा आम्हाला द्या। आणि हे बीएलओ एका ठिकाणावरनं सगळी माहिती काढत होते का, क्रॉस व्हेरीफाय करते होते का, आमचं मत आहे एकाच ऑफिसमध्ये हे बसले, अधिकाऱ्यांकडनं वरून आदेश आला म्हणून सगळी माहिती दिली, एका एसी ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये बसून बहुतांश बीएलओनी सगळी क्रॉस व्हेरिफिकेशन तिथं केलंय म्हणून ह्या चुका त्यांना सापडलेल्या नाही। त्यामुळे कुठं ना कुठेतरी घोळ झालाय। त्यामुळे लॉगिंग आयडी आणि सीडीआर डेटा हा बघून खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे असं आमचं मत आहे। फॉर्म क्रमांक 7 हे आम्हाला उपलब्ध करून द्या आणि स्थानिक निवडणुकीतील पार्श्वभूमी बघता हे जे काय घोळ निघालेत, जे काय पुरावे येत आहेत, व्हीव्हीपॅट असणं महत्वाचं आहे। ते म्हणतील आमच्याकडे एवढे व्हीव्हीपॅट नाहीत, मशीन नाही आहेत, अहो अख्ख्या देशात काही इलेक्शन आहे असं नका समजू। लोकसभेला तुम्ही सगळीकडे वापरले, आणा ना, मग जिल्हा परिषदच्या सदस्यासाठी 1 वापरा, पंचायत समितीसाठी 1 वापरा, प्रभागमध्ये 4 असतील तर 4 वेगळे वापरा, अख्ख्या देशातून तुम्ही आणा आणि मग त्या व्हीव्हीपॅटचा आणि त्या तिथं मशीनचा वापर करा। अजून डोकं वापरा, अजून थोडे दिवस जाऊ द्या, नाहीतर सहज सोप्या पद्धतीने म्हणजे आपल्या बॅलेट पेपरवर तुम्ही मतदान घ्या, विषय संपवा।
त्यामुळे एकतर मशीन मतदार यादीमधला घोळ जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही इलेक्शन कशाला घेता? लोकांचा विश्वास इलेक्शन कमिशनवर राहिलेला नाही. इलेक्शन कमिशनमध्ये सुद्धा काय अधिकारी आहेत ज्याची नावं कदाचित पुढे जाऊन आम्हाला घ्यावी लागतील, पण आज आमचा आक्षेप इलेक्शन कमिशनवर आहे, प्रक्रियेवर आहे, तिथं मतदार यादीवर आहे. आणि अशा पद्धतीने आयडी प्रूफ खोट्या पद्धतीने करून त्याचा वापर करून खोटी मतदार नोंदणी करून तिथं मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला आणि लोक बाहेरून आणून हे त्यांनी तिथं मतदान करून घेतलं. आणि आज हे सगळे सत्तेत आहेत. त्यामुळे आम्ही सत्तेत ठीक आहे, तुमचं सरकार ठेवा, आम्हाला काही घेणं नाही तुमच्या सरकारचं, पण याच्या पुढे लोकशाहीचा गळा जे तुम्ही दाबत आहात अशा पद्धतीने गैरव्यवहार करून तुम्ही संविधानाला धोक्यात आणताय. तुम्ही तिथं उद्या जाऊन कदाचित लोकसभेचं इलेक्शन जेव्हा येईल तुम्ही 400 पेक्षा जास्त तुमचे खासदार निवडून आणाल आणि जे तुमचं स्वप्न होतं संविधान बदलायचं, आरक्षण सर्व समाजाचं काढून टाकायचं, हे तुम्ही येत्या काळामध्ये करू शकतात अशी आम्हाला भीती आहे. त्यामुळे सुरुवात ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच तुम्ही ते बदल करावेत. आम्ही डोळ्यात तेल घालून तिथं लक्ष देऊनच आहोत, पण अशा पद्धतीने लोकशाहीचा गळा जर तुम्ही दाबवत असाल तर हे आम्हाला पटणार नाही. आणि जी यादी तुम्हाला सांगत होती ती ही यादी आहे. सगळ्यात जास्त घोळ जर लोकसभा 2024 आणि विधानसभा 2024 या 6 महिन्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान कुठं वाढलं असेल विधानसभा मतदारसंघाप्रमाणे तर पनवेलमध्ये हे किती वाढले? 60,000 65,000 वाढले, बरोबर ना? किती कुठे दिसतंय? 60,000 कमी करा अजून. कल्याण रूरल 57,000 वाढले, भोसरी 56,000, नीरा भायंदर हे 53,000, नाळा सुपारा 50,000, चिंचवड 45,000, हडपसर 43,000, मुंबई काळवा 41,000. म्हणजे तिथं बघा किती मोठ्या मतदानाने आमचे आव्हाडसाहेब जिंकले असतील. मालेगाव सेंटर म्हणजे असं ते सगळं बघितलं तर अशा पद्धतीने ते वाढलेलं आहे आणि याच्यामध्ये असा घोळ झालेला आहे. त्यामुळे काही ठिकाणी आमच्या लोकांचं मतदान त्यांची लीड ही कमी तरी झालेली आहे, नाहीतर बहुतांश लोक तिथं दुर्दैवाने पडलेले आहेत. अशी परिस्थिती तिथं आहे आणि अशा पद्धतीने त्यामुळे हे कसे वाढले हे आम्हाला सगळ्यांना तिथं बघायचंय. त्यामुळे वोट चोरी, गद्दी चोरी, खुर्ची चोरी, लोकशाही चोरी, संविधान चोरी, जे काय म्हणायचं तुम्ही म्हणा, पण चोरी नक्की झाली आहे हे कुठं आता तिथं पुराव्यासकट आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. लोकसभेचं वातावरण बघता आणि विधानसभेचं वातावरण बघता लोकांच्या मनामध्ये एक भावना होती की काही केलं तरी आपण एनडीएचं सरकार नाही तर महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आणायचं नाही. महाविकास आघाडीच्या बाजूने लोकांचा कौल होता. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांपासून आमच्यापर्यंत आणि आमच्या नेत्यांपर्यंत आम्ही सर्वजण खुशीत होतो की आम्हीच निवडून तिथे येणार. 1-2 लोक अतिरिक्त करतात अशा कंप्लेंट त्यावेळेस तिथं आल्या होत्या, पण वातावरण असं होतं की मतदान चालू होतं की करून या, आपणच येतोय अशा वातावरणात आम्ही असल्यामुळे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे कुठेतरी आमचं दुर्लक्ष नक्की तिथं झालं असावं. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा खोलात जायला लागलो तेव्हा खऱ्या अर्थाने चुका त्या कुठेतरी आम्हाला कळतात. ह्या चुका आमच्या कार्यकर्त्यांच्या तुम्ही आज बोलत असला तरी घोळ कुणी केलाय तर बीएलओली केलाय, इलेक्शन कमिशनली केलाय, मतदार यादीमध्ये झालेला आहे. आणि हा फक्त एका मतदारसंघामध्ये नाही, सर्व मतदारसंघामध्ये हा घोळ झालाय. म्हणून आम्ही सांगतोय की सरकारमधल्या नेत्यांनी इलेक्शन कमिशनची बाजू घेऊ नये. आम्ही इलेक्शन कमिशनला विचारतोय हा घोळ झाला कसा, बीएलओला तुम्ही त्या ठिकाणी का सांगत नाही. आम्ही बोलतो इलेक्शन कमिशनला, आम्ही बोलतोय त्या इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांवर आणि उत्तर मात्र देतात हे भाजपचे नेते. मग मुख्यमंत्री साहेबांना थोडी आम्ही विचारतोय की बाबा काय झालं कसं झालं, तुम्ही नका देऊ उत्तर. इलेक्शन कमिशनली उत्तर तिथं आम्हाला द्यावं आणि आम्हाला व्हिडिओ जे आम्ही मागतोय ते व्हिडिओ तुम्ही द्या. आहे का धाडस असं आम्ही इलेक्शन कमिशनला तिथं म्हणतोय. आता याद्या आम्ही जेव्हा मागायला घेतो तेव्हा इलेक्शन कमिशन म्हणते राज्याचं,
केंद्राची इलेक्शन कमिशननी याद्या बनवल्यात. अरे बाबांनो, तुम्हाला अधिकार आहे, राज्यातलं इलेक्शन आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन आहे, तुम्ही तर याद्या बनवल्या पाहिजे, क्रॉस व्हेरीफाय केल्या पाहिजे. तुम्ही कशाला ढकलताय केंद्र इलेक्शन कमिशनवर? सगळा घोळ आहे, सगळा असा कारभार आहे की लोकशाही याच्यामध्ये संपून जाईल अशी भीती आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटते. आता मुख्यमंत्री साहेबांची एक सवय आहे, काही बोललो ते पुरावे द्या. पुरावे तर दिले, ते सिडकोच्या बाबतीत सुद्धा पुरावे मागितले, पुरावे दिले, पण पुरावे देऊन करता काय तुम्ही? तुम्ही नुसते पुरावे मागता, मीडियासमोर फक्त वेळ मारून घेता, आणि हे सगळे पुरावे दिल्यानंतर मात्र तुम्ही म्हणता की नाही नाही असं नसतं, तसं असतं, त्यावेळेस कळलं नाही का? म्हणजे झालं असं की लोक आज मरतायत, लोकशाही आज धोक्यात आली, आणि तुम्ही दाखले देताय की इंदिरा गांधींच्या वेळेस काय झालं, तिथं राजीव गांधींच्या वेळेस काय झालं, तेव्हा काय झालं हे नाही, आजचं सांगा. आज लोक मरतायत, आज तुम्ही अशा पद्धतीने निर्णय घेताय, पण कधी अंगावर आलं तुमच्या वेळेस असं झालं, त्यावेळेस असं झालं? म्हणजे भूतकाळ, आम्हाला भूतकाळ नको, आम्ही युवा वर्ग आहोत, आम्ही 60% लोक आहोत. वर्तमान काळामध्ये तुम्ही काय करणार आहात? कारण भविष्य आज धोक्यात आहे. वर्तमानाबद्दल काय बोलायचं तुम्ही बोला, पण यावर कदाचित त्यांच्याकडे उत्तर नसावं, आणि उत्तर हे नेत्यांनी द्यावं अशी आमची अपेक्षा सुद्धा नाही. आमचं मत आहे इलेक्शन कमिशनवर. त्यामुळे येत्या काळामध्ये आमच्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून ठिकठाकाने लोकांना हे सगळे विषय कळले पाहिजे, या अनुषंगाने आम्ही सर्वजण नक्कीच तिथे लढणार आहोत. लोकसभा झाल्या म्हणजे विधानसभेच्या आधी सुद्धा आम्ही एक पत्र दिलं होतं. ते पत्राचा पुरावा जयंत पाटील साहेबांनी मीडियासमोर तिथं आणलेला आहे. आम्ही स्पेसिफिकली सांगितलं होतं की फार चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी होत आहेत. तिथं मतदान म्हणजे काय तर कॉलेजेसमध्ये आपण जर बघितलं तर कॉलेजेसमध्ये शिकण्यासाठी मुलं कुठून आले आहेत? बिहार, यूपी, दिल्ली वगैरे, आणि अचानक त्या बूथवर ही सगळी मुलं दिसायला लागले मराठी मुलं म्हणून. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही आधार कार्ड बदललं, ही लोक आली, त्यावेळेस आम्ही आक्षेप घेतला, आता सुद्धा आम्ही आक्षेप घेतला. पण सातत्याने आमचं कामच आहे की लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या सत्तेच्या विरोधात, पैशाच्या विरोधात, दडपशाहीच्या विरोधात तिथं लढत आहोत. आता सुद्धा आम्ही तोच प्रयत्न करतोय की लोकांना सांगतोय की बघा, लोकशाही आज धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, आणि आज संविधान धोक्यात असेल तर उद्या जाऊन सर्व आरक्षण सुद्धा धोक्यात येतील. कारण भाजपला काय करायचंय, सत्तेतल्या लोकांना काय करायचं, संविधान बदलायचं, आरक्षण पूर्णपणे तिथं काढून टाकायचंय, आणि पूर्णपणे एकदा या देशामध्ये मनुवाद कसा येईल याचा प्रामाणिक प्रयत्न सत्तेतले लोक तिथं करत आहेत. आणि दुर्दैव असं इलेक्शन कमिशन ही स्वायत्त संस्था, त्याचा वापर केला जातो. ईडी स्वायत्त संस्था, त्यांचा वापर केला जातो. सीबीआय स्वायत्त संस्था, त्यांचा वापर केला जातो. आरबीआयचा वापर दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकारला उगाच तिथं पैसे देण्यासाठी तिथं केला जातो. म्हणजे स्वायत्त संस्था या देशामध्ये राहिलीच नाही, म्हणजे कुठेतरी उद्या जाऊन संविधान सुद्धा राहणार नाही अशी भीती आम्हाला सगळ्यांना तिथं वाटते. इलेक्शन कमिशनवर सातत्याने आरोप होतात, राहुल गांधींनी केले, तुम्ही करताय, पण दखल कोणीच घेत नाही ना. इलेक्शन कमिशन घेत नाही, न्यायालय सुद्धा घेत नाही. शेवटी आम्ही प्रयत्न करणार लोकांपर्यंत मीडियाच्या मदतीने हा विषय घेऊन जायला, इलेक्शन कमिशनपर्यंत हा विषय घेऊन जायला. सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही तिथं प्रयत्न करत आहोत. आता सुप्रीम कोर्टाची पण परिस्थिती आज आपण बघितली तर तिथं जे सर्वात प्रमुख सुप्रीम कोर्टाचे जे आहेत त्यांच्यावर आरएसएस विचाराचे नाहीतर मनुवाद विचाराचे लोक बूट टाकण्याचा तिथं विचार करतात. म्हणजे ही परिस्थिती सुप्रीम कोर्टाची आहे, न्यायव्यवस्थेची आहे. आमचा त्यांचा विश्वास आहे, पण कुठं ना कुठंतरी काय ना काहीतरी गोष्टी झाल्या पाहिजे. ह्या गोष्टी कधी होऊ शकतात? जेव्हा लोकातून एक उठाव होईल, लोक जेव्हा रस्त्यावर लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी जेव्हा रस्त्यावर येतील, तेव्हाच काहीतरी बदल होईल असं आम्हा सगळ्यांना वाटतं. तेव्हा रस्त्यावरची लढाई येत्या काळामध्ये लढावी लागेल का काय, असा प्रश्न आता आम्हा सगळ्यांना पडायला लागलेला आहे.